पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला नव्या सरकारचा 10 कलमी कार्यक्रम। लवकरच देशाला संबोधित करण्याची शक्यता। तर संसदेचं अधिवेशन 4 जून ते 12 जून दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय। नरेंद्र मोदींनी आज चीनच्या पंतप्रधानांना केला फोन। ली केकियांग यांच्याशी केली उच्चस्तरीय चर्चा। राजनाथ सिंह यांनी स्वीकारली गृह मंत्रालयाची सूत्र। तर गडकरींनी रस्ते वाहतूक आणि जावडेकरांनी पर्यावरण खात्याची स्वीकारली जबाबदारी। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळण्याची शक्यता। उद्धव ठाकरे लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला। आज मुंबईत केली महापालिकेनं पावसाळ्यासाठी केलेल्या कामांची पाहणी। वर्धा जिल्ह्यातल्या तळेगाव गावाजवळ खासगी बसनं घेतला पेट। 5 जण होरपळून मृत्युमुखी तर 15 जण जखमी। जायकवाडी धरणामध्ये उरलाय फक्त 60% पाणी साठा। पाऊस वेळेवर आला नाही तर मराठवाड्यावर पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची भीती। आणि सुब्रतो रॉय यांना घरात नजरकैदेत ठेवण्याचा सहाराचा प्रस्ताव सुप्रीम कोर्टानं फेटाळला। सुब्रतो रॉय यांना तिहार तुरुंगातच राहावं लागणार।